बाळेमामांचं हे 22 तारखेचं आंदोलन आहे. त्यांचं म्हणणं की सगळ्यांनी त्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपण म्हणजे मला माहित नाही की आपली चर्चा झालेली आहे की या संदर्भात. हे जे आंदोलन असेल, मागच्या आंदोलनात देखील म्हणजे आता त्यांच्या समोरच मी बोलतोय की मागच्या आंदोलनाला जी खूप मोठी संख्या होती त्या अ, कार रॅलीसाठी, त्याच्यामध्ये आपले कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. आता देखील या आंदोलनामध्ये तुम्ही सोबत असणार का आणि कशा पद्धतीने? निश्चितपणानं आगामी वर्षे दिबा पाटील साहेबांचं शतकाचं वर्ष आहे, 100चं वर्ष आहे आणि त्या अनुषंगानं स्थानिक समाजाचे ठाणे, पालघर, रायगडच्या साऱ्या जनतेची जी एकमुखी मागणी आहे ती पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून मामानी ज्या वेळेस कार रॅलीची हाक दिली, मी आपल्याला त्याही वेळेस म्हणालो होतो की बाळामामांच्या सोबतीनं शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी या ठिकाणी या रॅलीमध्ये त्यांच्या बरोबरीनं सहभागी होईल. आम्ही मंडळी प्रामाणिकपणानं त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. मामानी ज्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी मानकोळीपासून केलेलं होतं, एक अप्रतिम असं नियोजन होतं. मधल्या काळात मी जी 27 गाव संघर्ष समितीचे माझे काही सहकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली की बाबा आपण या संदर्भात एकत्र बसून काहीतरी चर्चा करूया. परवाच बाळ्यामामांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं. त्यांनी सांगितलं सोमवारी मी आपल्याला भेटायला येतो. विषय हाच आहे. मी परत सांगतो, बाळ्यामामांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी निश्चितपणानं जेवढे ताकद मामा लावतील तेवढीच ताकद आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणानं लावू. हा विषय माझ्या लेखी स्थानिकांच्या एकंदर या साऱ्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीत स्थानिकांच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मामाने आता जसं दिलखुलासपणानं सांगितलं की कृती समितीनं नेतृत्व करावं, सत्ताधाऱ्यांनी नेतृत्व करावं, आम्ही श्रेयासाठी लढत नाही, त्याच पद्धतीनं आमची भूमिका आहे. आमचं म्हणणं आहे दिबा पाटील साहेबांच्या नामांतरासाठी जी जी मंडळी येतील त्या सगळ्यांच्या सोबतीनं हे आंदोलन आपण करायला तयार आहोत. त्या दृष्टीनं आमची तयारी आहे. कालच मला निलेश पाटलांचा फोन झाला आणि त्या संदर्भात आपण बसूया. मी त्यांना सांगितलं जेव्हा कधी बैठक असेल किंवा पनवेलला बैठक लावा, मी व्यवस्था करतो, आपण त्याच्यामध्ये उतरूया. कारण शेवटी पनवेल उरणामध्ये आजही जरी आम्ही विधानसभेला पराभूत झालेलो असलो तरी शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे हे कुणी नाकारू शकणार नाही. आणि ह्या बाबतीत शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं मामाने आंदोलन केलं त्याच्या सोबतीनं आम्ही आहोतच, पण त्याचसोबत अन्यही कुणी करतील तरी त्या आंदोलनात आम्ही या विषयासाठी पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनं बरोबर असू हा विश्वास आपल्याला. तर एकच थोडासा राजकीय प्रश्न विचारतो. एक तर आता म्हणजे निवडणुका लागतील कदाचित पनवेल महानगरपालिकेच्या किंवा महानगरपालिका सगळ्याच बाबतीत म्हणतो मी. अशा वेळी खरी म्हणजे सत्ताधाऱ्यांना हे सगळं एनकॅश करता आलं असतं जर आता नाव दिलं असतं तर. या सगळ्या गोष्टीला प्रलंब होत आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं कुठेतरी वेगळा म्हणजे चर्चा असावी किंवा त्यांच्या हातात नाही असं काय म्हणायचं आहे का तुम्हाला? हातात सगळं आहे. मामानी जसं सांगितलं तसं जी बेसिक रिक्वायरमेंट आहे की ज्या राज्यामध्ये विमानतळ आहे त्या राज्याच्या सरकारनं त्या राज्याच्या विधानसभा विधान परिषदेनं ठराव संमत केलेला आहे. त्याच्या बाबतीत कुठं दुमत नाही आहे किंवा दुसऱ्या कुठल्या नावाची मागणीही नाही आहे. पण माझ्या मनामध्ये शंकेची पाल तेव्हाच ज्या वेळेस पंतप्रधान इथं येत आहेत त्यावेळेस नामकरणाचा विषय ते टाळतायत. तेव्हा कुठेतरी शंका मनामध्ये आली की बाबा हे विषय सत्ताधाऱ्यांची भूमिका वेगळी आहे का किंवा काही वेगळं घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का. आजही त्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नामकरण करावं, श्रेय घ्यावं, निवडणुकीमध्ये समाजी त्यांना जे काही सहकार्य करेल तेही घ्यावं. आमचं त्या बाबतीतही कुठं दुमत असायचं कारण नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना पण हे त्यांनी करावं अशी आमची मागणी आहे, अपेक्षा आहे. जसे साहेब बोलले
की जर या ठिकाणी पंतप्रधान आले होते तरी देखील नावाची घोषणा होऊ शकली नाही. अगदी बॅनर देखील लागले होते की बाबा लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं प्रत्यक्ष स्थानिक नेत्यांनी बॅनर लावले, परंतु प्रत्यक्षात तिथे मात्र तसं काही दिसलं नाही. आता देखील एक बॅनर फिरतोय म्हणजे बाबा 25 तारखेला हे विमानतळ प्रवासासाठी सुरू झालेलं आहे. अर्थात भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये परत एकदा श्रेय घेते, परंतु तिथे दिबा पाटलांचा उल्लेख नाही. ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात खूप लवकरपासून आहात. म्हणजे जसं जसं तुमच्या स्थानिक जनतेशी नाळ आहे तशी कॉर्पोरेट क्षेत्राशी कुठे दुसरं नाव आहे का की द्यायचंच आहे त्यांना, असं काय तुम्ही ऐकून आहात? आता याच्याबद्दल तर काही कुठल्याही प्रकारची ऑफिशियल माहिती कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा बिझनेस लॉबीमध्ये नाही आहे. पण निश्चितपणे जेव्हा स्थानिक समाज ज्यांनी स्वतःच्या जमिनी या विकासासाठी दिलेल्या आहेत आणि विकासाच्या अंती आपण आंतरराष्ट्रीय विमानतळ जे बनताना पाहतो, जिथे एकमुखाने स्थानिक समाजाची मागणी दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्या अशी असताना हे नाव दिलं जात नाही, तर इच्छाशक्तीचा अभाव सातत्याने पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने जे प्रश्न तुम्ही खोदून खोदून विचारताय की बदलणारं जे राजकारण आहे, ज्याच्यामध्ये इथे हा एरिया जो आहे, हा संपूर्ण विभाग आहे विकासासोबत, जिथे मोठ्या प्रमाणात बाहेरचं पॉप्युलेशन येते त्यावेळेला इथला मतदार बदलतोय, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं राजकारण देखील बदलताना पाहायला मिळतं. आज पनवेलमध्ये, उरणमध्ये जे स्थानिक आमदार आहेत, आमच्या स्थानिक समाजाचे जे आमदार आहेत, त्यांना जेव्हा हे म्हणावं लागतं, जेव्हा त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदायाने मतदान करून चौथ्यांदा आमदार बनवलेलं आहे की मला राजीनामा द्यावा लागेल, आणि त्याच वेळेला इतर जे इथले भारतीय जनता पार्टीचे नेते जे मोठे आहेत ते या विषयाबद्दल काही करताना दिसत नाही, तेव्हा कुठेतरी स्थानिकांवरती दबाव निर्माण करून फार वेगळ्या प्रकारची प्रक्रिया इथे निर्माण केली जाते. आणि ती तुम्हाला बिझनेस लॉबीमध्ये देखील पाहायला मिळेल की जे मी सातत्याने म्हणतो ना की आमचे भूमिपुत्र हे विकासाच्या प्रवाहामध्ये प्रबळ बनले पाहिजेत, ते स्वतः विकासक बनले पाहिजेत. त्याचं कारणच हे आहे कारण आपण कुठेतरी मागे राहतोय. आज हा मुद्दा फक्त त्यांचं नाव देणं, आमच्या नेत्याचं नाव देणं, हा एवढ्या पुरतं नावापुरता मर्यादित नाही, तर ह्याच्याशी सगळ्या गोष्टी या जोडलेल्या आहेत. बिझनेस, कॉर्पोरेट, सगळ्यातलं सगळं ह्याची जोडले. जर आज आम्ही आमचं अस्तित्व टिकू शकलो नाही, तर याच्या पुढची जी लढाई आहे ती फार कठीण होत जाईल. त्याच्यामुळे आजच ह्याच वर्षी हे नाव दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे लागेल त्या प्रकारचं आंदोलन आपण करणार आहोत. बाळामामा इथे स्वतः आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली याची सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे आम्ही हे नाव लावून घेणारच.